तो स्वागत आहे तुमचं अशा नवीन एका ताज्या तवान्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आलो आहोत प्रॅक्टिस एरियामध्ये आमच्या, जी आम्ही कालच शोधून काढली. ती ऑलरेडी इथे होती, फक्त आम्हाला माहिती नव्हतं. तर ही जागा थोडीशी मऊ आहे आणि चांगली, म्हणून आम्ही आता इथे करणार आहोत एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वगैरे ते सर्व. आणि अजित भाऊ आपले साफ करतायत एरिया, थोडं काच बीच काय असं ते शोधतायत, काटे वगैरे असतील ते शोधतायत. आणि मी करतोय सध्या ब्लॉगची तयारी. ब्लॉग कसा बनवायचा, काय करायचं ते सगळं विचार करतो आणि तुमच्यासोबत बोलते. तर फर्स्ट आम्हाला पहिले आम्हाला फ्लेक्झिबिलिटी गेन करायची, जे की एका दिवसात होणार नाही आहे, त्याला खूप वेळ लागणार आहे. आणि अजित तर जास्त करणार आहे, मी जास्त करणार आहे, कारण की अजितचे आहेत बोर्ड्स आणि तो घाबरतो एकदम. आणि आता तसा विषय की तो बसलाय खाली मांडी घालून, बोर झाला आहे एकदम. एवढी फालतू कॉमेंट्री का करायला लागलोय काय मी, पण ठीक आहे, काय विषय नाही. चला आता स्टार्ट करूया आणि आता तुम्हाला भेटू डायरेक्ट ट्रेनिंग करताना. जय श्रीराम. तर आता आम्ही करतोय वॉर्मअप पहिले, आणि वॉर्मअप नंतर मग स्ट्रेचिंग चालू करणार आहे. चला वॉर्मअप करूया. जय श्रीराम. काय करायचं वॉर्मअपमध्ये पहिले सांगायचं, हात हां हँड रोटेशन. मित्रांनो, परत एकदा आम्ही शूट करायला विसरलो आमच्या ट्रेनिंगच्या नादात, बट ठीक आहे, काय हरकत नाही. आता आम्ही करतोय चक्रासन. हो, तुम्ही बघू शकता, बघा आला तर इथं मी आता आपला कॅमेरा सेट करतो. आधी ह्याचा होऊ दे, मग मी घेतो, ठीक आहे. गुडघं बोललं झालं, पाणी लागलं होतं तिथे. चल चल, थांबा थांबा, श्वास घेऊया. सोडा. हां, चक्रासन गाईस, चक्रासन बोलते, चक्रासन. आम्ही इथं पब्लिक बघते. घ्या पाय जवळ घ्या. ओहो, काय तुम्ही माझ्यावर लोट टाकता. आधी तुझ्यावर आला लोड उठताना. हा, मग पूर्ण मला कसं ट्रान्झिशन झाले. आजची ट्रेनिंग आज लवकर झालंय कंप्लीट. आता निघायचं आहे आम्हाला, आणि एवढं काय असं व्यवस्थित करता नाही आलं, बट केलं थोडंसं. म्हणजे फॅट लूज नाही, कार्डिओ सारखं तर केलं काहीतरी. 6:30 होत आलेत. बजरंग दंड, हां बजरंग दंड ट्राय केला, बट बजरंग दंड खूप इझी वाटलं, काय माहिती, बहुतेक आम्ही काहीतरी चुकीचं केलं. बजरंग दंड सहजासहजी एवढं इझी नाही वाटणार, काहीतरी चुकीचं केलं, फॉर्ममध्ये काहीतरी आम्ही गडबड केली. बट ठीक आहे, काय हरकत नाही. आता आम्ही निघालोय घरी. अजित मारतोय साधे दंड 10 मारणार आहे, आणि आम्ही आता निघतोय. आणि माझी जी गेलेली फ्लेक्झिबिलिटी आहे ती नाही, बहुतेक मी घरीच करू शकतो. ते इथे करू शकत नाही, कारण की ओपन ग्राउंड आहे आणि इथे कपडेही खराब होतात. मम्मी आधीच वरडायला लागली, कपडे खराब करून यायला लागलाय तू. त्यामुळे मी आता घरातच करत जाईन. आणि हा अजित आला ना, ह्याच्यासोबत फक्त टाइमपाससाठी येत जाईन. आता इथं काय करणार नाही मी. इथं कधी येईन जेव्हा मी पूर्ण फ्लेक्झिबल झालेलो असन, आणि जेव्हा मी मूव्स वगैरे काहीतरी असे शिकणार असेल, तेव्हाच येईन इथे. आणि घरी आता फ्लेक्झिबिलिटी पूर्ण ट्रेनिंग. मग आज ते काम करू, तुझे पण एक्झाम स्टार्ट होतात ना, मग आता बास करू या इथं यायचं, काय विषय नाही. नाहीतर आलो ना तर लवकर निघायचं, ठीक आहे. आणि माझे पण कॉलेज हे सेमिनार्स वगैरे आता चालू होतात, मला पण अभ्यासाला लागायचं आहे. आम्ही जे ट्रेनिंग केलं ना, त्याची निशाणी आमच्या सगळ्या अंगावर आहे. हे बघा, हे बघा, हे सगळं. आता मी अजितला मी पुढचा तर झाडू शकतो, पण पाठचा जो आहे तो अजितला झाडणं सांगणार आहे. पाठचा काय तुमच्या टी शर्टवर काय नाही आहे, टी शर्टवर नाही पण पॅन्टीवर आहे ना. पटापट आता स्वतःला साफ करतो, ह्याला पण साफ करायचं थोडा. बघू, साफसफाई करून आता निघतो, नाहीतर माणसं म्हणतील कुठून आले हे लोक. वन माणूस. ए हळू थांब जरा. आता चला भेटू. जय श्रीराम. तर साफसफाई करून आम्ही निघालोय घरी, पटकन निघतो आता घरी. जय श्रीराम. जय श्रीराम. चक्कावर पडलो असतं त्याच्यामुळे, पण ठीक आहे. जय श्रीराम बोललो त्यामुळे एका उडीमध्ये बघा दगडावर. मला माहिती नाही हा दिसला का नाही, पण मी ट्राय केला.
कॅप्चर करण्याचा. परत बघा. घातली मारली, किती मोठी जंप आहे. तुम्ही विचार करूनच बघा, रडतील रोहितना. मी नाही, मला करायची पण नाही. चल परत बघा गाईस, बघा जर हा धडपडला ना गाईस. चला मी निघालोय. मला असं धडपडगिरी काय करायची नाहीये. आधीच आपला आहे जीव, तो सांभाळून कसं तरी आपण चाललोय. जीव नाही राहिला आता. अरे लहानपणी काय बोलतोय, आता पण लहानच आहे मी, एवढं काही नाही. मग ठीक आहे, चला भेटू आता तुम्हाला डायरेक्ट. निघालो घरी आणि आपलं गाव आलाय जवळ, घरही आलंय जवळ. तर आपल्यासोबत आहेत अजित भाऊ. आणि अजित भाऊ एकदम प्रॉपर त्यांनी एकदम एक्सरसाइज केली आणि आपण पण केली थोडी स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित. एकदम वन साईड राडा गेलाय, पूर्ण बॉडीची वाट लावले. एवढं काय असं म्हणजे असं हे नाही केलं की म्हणजे 4-5 दिवस परत चालता येणार नाही, असं नाही, नॉर्मल काही विषय नाही. तर आता आम्ही निघालोय घरी. तर बघू, हा व्लॉगचा एंड असू शकतो किंवा नसूही शकतो, पण जर असला तर आताच बोलतो जय श्रीराम. जय श्रीराम. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यासोबत कायम राहा. जय श्रीराम. भेटू तुम्हाला. हा होता आजचा व्लॉग मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप मजा आली आज. आम्ही मस्तपैकी ट्रेनिंग आज केले. अँड कालचाही ब्लॉग तुम्हाला आवडला ट्रेनिंगचा, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप भारी वाटलं, खूप असं उत्तम वाटलं. त्यानंतर घरी आलो, त्यानंतर आपण देवपूजा केली अँड त्यानंतर थोडा अभ्यासही केला. आणि त्यानंतर आता हे एंड करण्यासाठी आपण इथे आलो आहोत तुमच्यासमोर. सो आता आपण हा ब्लॉग एंड करतोय आणि भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, कमेंट करा कोणता पार्ट तुम्हाला आवडला. आणि आतापर्यंत जर बघत असाल तर जय श्रीराम लिहून टाका. आणि असंच आमच्यासोबत कायम जोडून राहा आणि ह्या चॅनलवर तुमचं भरभरून प्रेम देत राहा. बस एवढंच बोलेन. आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जय सियाराम.